हॅलो फ्रेंड्स, जान्हवीज आर्टमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। आज आपण सुंदर असे रंगीबेरंगी टेबल रनर शिकणार आहोत। 3 रंग मी वापरलेले आहेत। हे बघा किती सुंदर दिसतंय। याचा उपयोग तुम्ही ताटावरचा रुमाल म्हणून सुद्धा करू शकता। आता आपण याचा डाया मोजणार आहोत, म्हणजे किती लांबीला आहे ते मोजूया। हे बघा 19 इंच लांब असा हा रुमाल आहे। आणि आता याचे वजन करूया। आता याचे वजन बघूया। हे बघा 113 ग्रॅम वजन आहे, म्हणजे हे टेबल रनर बनवायला 113 ग्रॅम लोकर लागलेली आहे। चला तर मग यासाठी मी हे 4 प्लाय वूल घेतलेली आहे, 2.5 mm क्रोशा हुक आणि एक सीझर। सुरुवात आपण साखळ्यांनी करणार आहोत। मी पहिले पिवळ्या रंगाने सुरुवात करत आहे। 6 साखळ्या करायच्या आणि पहिल्या साखळीशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। हे बघा, म्हणजे एक छोटी रिंग तयार झाली। आता 2 साखळ्या करा, 2 चेन्स। आणि आता या रिंगमध्ये आपल्याला पफ स्टिच करायचा आहे। हा पफ स्टिच तुम्ही 4 पदरी करा किंवा 5 पदरी करा, काहीच हरकत नाही। मी सुरुवातीला 5 पदरी करत आहे। हे बघा अशा प्रकारे एक साखळी करा, गाठ बसेल आणि 3 साखळ्या करा कॅप म्हणून। आता अजून एक पफ स्टिच करायचा। या रिंगमध्ये टोटल 7 पफ स्टिच करायचे आहेत। एक पफ स्टिच झाला की 3 साखळ्या करायच्या। एक साखळी गाठ म्हणून, 3 साखळ्या गॅप म्हणून, अशा प्रकारे 7 पफ स्टिच करून घ्या। माझे 7 पफ स्टिच झालेले आहेत। शेवटच्या 3 साखळ्या केल्या आणि पहिल्या पफ स्टिचवर इथे स्लिप स्टिचने जोडून घेतलं। आता एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या। प्रत्येक रंगाचे एक राऊंड झालं की आपल्याला नवीन रंग जोडायचा आहे। आता मी लाल रंग जोडणार आहे। स्लिप नॉट करून घ्या आणि आता या 3 चेनच्या गॅपमध्ये कुठल्याही एका गॅपमध्ये आपल्याला जोडायचं आहे स्लिप स्टिचने, अशा प्रकारे। हे बघा, आता 2 साखळ्या करा आणि इथे सुद्धा आपल्याला पफ स्टिचच करायचं आहे। मी आता इथे 4 पदरी पफ स्टिच करत आहे। हे बघा, आता एक साखळी गाठ म्हणून आणि एक साखळी गॅप म्हणून। आता या गॅपमध्ये मी टोटल 3 पफ स्टिच करणार आहे। हा माझा दुसरा पफ स्टिच आहे। हे बघा, एक साखळी गाठ म्हणून, एक साखळी गॅप म्हणून, हे लक्षात ठेवायचं। आता तिसरा पफ स्टिच। प्रत्येक पफ स्टिच झाला की एक साखळी गाठ म्हणून करायची आणि एक साखळी गॅप म्हणून। हे टेबल रनर बनवायला खूप सोपे आहे। मोस्टली पफ स्टिचच जास्त आहे। आता प्रत्येक 3 चेनच्या गॅपमध्ये 3-3 पफ स्टिच करायचं आहे। चला तर मग असा हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊ। हे बघा, माझा दुसरा राऊंड झालेला आहे। लाल रंगाने पफ स्टिच। आता पहिल्या पफ स्टिचच्या इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे, अशा पद्धतीने। एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या। हे बघा अशा प्रकारे दिसेल। आता आपल्याला तिसरा रंग जोडायचा आहे। पांढऱ्या रंगाने मी स्लिप नॉट करत आहे
आणि आता कुठल्याही वन चेनच्या एक गॅपमध्ये तुम्हाला जोडून घ्यायचं आहे. स्लिप स्टिच करून जॉईन करा. हे बघा, आता 3 साखळ्या करा. आता आपल्याला इथे खांब करायचे आहेत. हा 3 साखळ्यांचा पहिला खांब झाला आणि आता या एकाच गॅपमध्ये आपल्याला टोटल 3 DC करायचे आहेत, म्हणजे 3 खांब करायचे आहेत. हे बघा, आता कुठलीही साखळी करायची नाही आहे. डायरेक्ट पुढच्या वन चेनच्या गॅपमध्ये 3 खांब करायचे आहेत. हे बघा, आता प्रत्येक वन चेनच्या गॅपमध्ये 3-3 खांब करायचे आहेत. संपूर्ण राऊंड हा असाच असणार आहे. चला तर मग अशा पद्धतीने आपण हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, पांढऱ्या रंगाने माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हे बघा, 3 रंगात किती सुंदर दिसते. आता आपल्याला परत पिवळा रंग जोडायचा आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि आता आपण 3-3 खांबांचे क्लस्टर केले आहेत ते इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. 2 साखळ्या करा. 3 केल्या तरी हरकत नाही आणि तिथे आपल्याला पफ स्टिच करायचा आहे. अशा पद्धतीने पफ स्टिच केला तरी हरकत नाही. आता 2 साखळ्या करा आणि आता 3 DC सोडून आपल्याला पुढच्या गॅपमध्ये पफ स्टिच करायचा आहे. एक पफ स्टिच झाला की 2 साखळ्या करायच्या कॅप म्हणून आणि आता हा राऊंड असाच पूर्ण करायचा आहे. 3-3 खांब सोडून आपल्याला पफ स्टिच करायचा आहे. हे बघा, माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे. शेवटच्या 3 साखळ्या केल्या आणि पहिल्या पफ स्टिचवर स्लिप स्टिचनी जोडून घ्यायचं आहे. हे बघा, एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. अशा प्रकारे दिसेल. आता मी लाल रंग जोडत आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि 2 चेनची जी गॅप आहे इथे आपल्याला जोडायचं आहे स्लिप स्टिचनी. हे बघा, आता 2 साखळ्या करा आणि आपल्याला इथे पफ स्टिच करायचा आहे. एक साखळी गाठ म्हणून, एक साखळी गॅप म्हणून, अजून एक पफ स्टिच करा. आता आपण या गॅपमध्ये 2 पफ स्टिच केलेले आहेत. आता पुढच्या गॅपमध्ये सुद्धा तसंच करायचं आहे. पफ स्टिच, एक गाठ गॅप म्हणून, अजून एक पफ स्टिच. पफ स्टिच झाला की लगेच एक चेन करायची गॅप म्हणून, हे लक्षात ठेवा. आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 2-2 पफ स्टिच करायचे आहे. एक पफ स्टिच झाला की एक साखळी. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, लाल रंगाने हा पफ स्टिचचा राऊंड माझा पूर्ण झालेला आहे. शेवटची एक साखळी केली होती आणि आता पफ स्टिचवर जॉईन करतो आहे. एक साखळी करा आणि दोरा कट करा. तुम्ही पफ स्टिचच्या वर जॉईन करा किंवा ते 2 साखळ्या आपण सुरुवातीला करतो तिथे जॉईन केलं तरी चालेल. आता मी पांढरा रंग जोडत आहे. स्लिप नॉट केले आणि कुठल्याही वन चेनच्या एका गॅपमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हे बघा, आता 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या राऊंडमध्ये आपल्याला या गॅपमध्ये टोटल 4 DC करायचे आहेत. 4 खांब. हा दुसरा झाला, तिसरा आणि चौथा. हे बघा, आता पुढच्या गॅपमध्ये, पुढच्या वन चेनच्या गॅपमध्ये 4 खांब करा. आता हा पूर्ण राऊंड हा असाच असणार आहे. प्रत्येक वन चेनच्या गॅपमध्ये 4-4 खांब, 4 DC करायचे आहेत. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, पांढऱ्या रंगाने माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचनी जोडायचं आहे. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. एक राऊंडने हा रुमाल किती सुंदर आणि मोठा दिसत आहे. हे बघा,
आता मी परत पिवळा रंग जोडत आहे. रंगाची सिक्वेन्स नीट ठेवा, चुकून उलटा सुलटा करू नका. आता या गॅपमध्ये आपल्याला आता इथे 4-4 खांबांचे क्लस्टर आहे, तर या गॅपमध्ये आपल्याला पिवळा रंग जोडायचा आहे स्लिप स्टिचनी. 2 साखळ्या करा आणि तिथे नेहमीप्रमाणे पफ स्टिच करा. अशा प्रकारे पफ स्टिच करा. 3 साखळ्या करा गॅप म्हणून आणि आता 4 खांब सोडून या गॅपमध्ये इथे परत एक पफ स्टिच करायचा आहे आणि पूर्ण हा राऊंड असाच आहे. 4-4 खांबांचे क्लस्टर करून आपल्याला एक एक पफ स्टिच करायचा आहे. पफ स्टिच झाल्यावर 3 साखळ्या करायच्या. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, पिवळ्या रंगाने माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे. शेवटच्या 3 साखळ्या केल्या आणि आता पहिल्या पफ स्टिचची स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. हे बघा, एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. हे बघा, एवढा रुमाल आपला बनवून झालेला आहे. कुठेही घोळ असा आलेला नाही आहे. आता आपल्याला लाल रंग जोडायचा आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि आता 3 चेनच्या गॅपमध्ये इथे आपल्याला जॉईन करायचं आहे स्लिप स्टिचनी. 2 साखळ्या करा आणि तिथे पफ स्टिच करायचं आहे. आता या राऊंडमध्ये आपल्याला एकच पफ स्टिच करायचं आहे. 3 साखळ्या करा आणि आता प्रत्येक गॅपमध्ये एकच पफ स्टिच करायचं आहे लाल रंगाने. तीन साखळ्या आणि पुढच्या गॅपमध्ये परत एक पफ स्टिच. म्हणजे आपण लाल रंगाने सुद्धा आता एकच पफ स्टिच करत आहोत. जसं पिवळ्याने आधीचा राऊंड केला तसाच लाल रंगाने हा राऊंड करणार आहोत. चला तर मग हा राऊंड पूर्ण करूया. हे बघा, लाल रंगाने सुद्धा माझा हा राऊंड पूर्ण झालेला आहे. शेवटच्या 3 साखळ्या केल्या. पहिल्या पफ स्टिचवर स्लिप स्टिचनी जोडून घेतलं. एक साखळी करा आणि दोरा कट करून घ्या. अशा प्रकारे दिसेल. हे बघा, आता मी पांढरा रंग जोडणार आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि कुठल्याही एका गॅपमध्ये स्लिप स्टिचनी जोडून घ्या. 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता या राऊंडमध्ये आपल्याला या गॅपमध्ये टोटल 4 खांब करायचे आहेत. आता हा राऊंड असाच असणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला 4-4 खांब करायचा आहे. 4 DZ इन ईच गॅप. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा, पांढऱ्या रंगाने माझा राऊंड पूर्ण झालेला आहे. आता पहिल्या खांबाशी स्लिप स्टिचने जोडायचं आहे. हे बघा, एक साखळी करा आणि दोरा कट करून द्या. हे बघा, तुम्हाला रुमाल छोटा ठेवायचा असेल तरी चालेल, पण मी अजून भरपूर स्टेप्स करणार आहे पुढे. आता पिवळ्या रंगाने स्लिप नॉट करून घेऊ आणि या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेऊ. 2 साखळ्या करा आणि पिवळ्या रंगाने आपण पफ स्टिच करतो. एक पफ स्टिच झाला की 3 साखळ्या करा गॅप म्हणून आणि आता 4 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये अजून एक पफ स्टिच. 3 साखळ्या गॅप म्हणून
आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. 4-4 खांबांचे क्लस्टर करून पुढच्या गॅपमध्ये एक एक पफ स्टिच. चला तर मग असा राऊंड पूर्ण करू. हे बघा पिवळ्या रंगाने माझा राऊंड पूर्ण झाला आहे. शेवटच्या 3 साखळ्या केलेल्या आहेत. आता पहिल्या पफ स्टिचवर स्लिप स्टिचने जोडून घेऊ. एक साखळी करा, दोरा कट करून घ्या. किती छान दिसतोय बघा. आता आपण लाल रंग जोडत आहोत. सिक्वेन्स तीच ठेवायची आहे. स्लिप स्टिचने जोडून घेतलं, 2 साखळ्या केल्या आणि आता इथे आपल्याला पफ स्टिच करायचं आहे. पफ स्टिच झाल्यावर एक साखळी गॅप म्हणून आणि आता या राऊंडमध्ये आपण 2 पफ स्टिच करत आहोत एकाच गॅपमध्ये आणि पफ स्टिच झाल्यावर एक साखळी. आता पुढच्या गॅपमध्ये एक पफ स्टिच, एक साखळी, एक पफ स्टिच. दुसरा पफ स्टिच झाला की परत एक साखळी आणि असं आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. प्रत्येक गॅपमध्ये 2-2 पफ स्टिच. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. आता मी पांढरा रंग जोडत आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि 1 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या. 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला. आणि आता या राऊंडमध्ये आपल्याला 3 खांब करायचे आहेत. 1 चेनच्या गॅपमध्ये 3DC करायचं आहे. आता पुढच्या 1 चेनच्या गॅपमध्ये 3DC म्हणजेच 3 खांब. आता हा राऊंड पूर्ण असाच असणार आहे. प्रत्येक 1 चेनच्या गॅपमध्ये 3-3 खांब करायचे आहेत. चला तर मग असा राऊंड पूर्ण करू. हे बघा पांढऱ्या रंगाने माझा राऊंड पूर्ण झाला आहे आणि मी दोरा कट करून घेतलेला आहे. आता पिवळा रंग मी जॉईन करणार आहे. स्लिप नॉट करून घ्या आणि 3 खांब झाल्यानंतर जी गॅप आहे तिथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं आहे. 2 साखळी करा आणि त्याच गॅपमध्ये पफ स्टिच करायचं आहे. पफ स्टिच झाल्यावर 3 साखळ्या करायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये पफ स्टिच करायचा. 3 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये पफ स्टिच करायचा. परत 3 साखळ्या, 3 खांब सोडायचे, पुढच्या गॅपमध्ये पफ स्टिच. आता हा राऊंड असाच पूर्ण करा. पिवळ्या रंगाने सुद्धा माझा राऊंड पूर्ण झाला आहे. दोरा कट करून घेतलेला आहे. आता मी लाल रंग जोडत आहे. लाल रंगाने स्लिप नॉट केली आणि 3 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घेतला. 2 साखळ्या करा आणि तिथे पफ स्टिच करायचं आहे. पफ स्टिच झाल्यावर 3 साखळ्या करा आणि आता या राऊंडमध्ये प्रत्येक गॅपमध्ये एकच पफ स्टिच करायचा आहे. पिवळ्या रंगाने जसा राऊंड केला आधीचा तसंच. आणि पफ स्टिच झाल्यावर 3 साखळ्या गॅप म्हणून. चला तर मग असा राऊंड पूर्ण करू आणि एक एक पफ स्टिच प्रत्येक गॅपमध्ये करून घेऊ आणि एक पफ स्टिच नंतर 3 साखळ्या करू. चला तर असा राऊंड पूर्ण करू. हे बघा लाल रंगाने माझा राऊंड पूर्ण झाला आहे. दोरा कट करून घेतलेला आहे. आता मी पांढरा रंग जोडत आहे. स्लिप नॉट करून घेतली आणि आता कुठल्याही एका 3 चेनच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या. 3 साखळ्या करा म्हणजे पहिला खांब झाला आणि आता या राऊंडमध्ये आपल्याला या गॅपमध्ये टोटल 3 खांब करायचे आहेत. 3 खांब झाल्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 3 खांब. आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे. प्रत्येक गॅपमध्ये 3-3 खांब करायचे आहेत. चला तर मग असा राऊंड पूर्ण करू.
बघा पांढऱ्या रंगाने माझा राऊंड पूर्ण झाला आहे. दोरा कट करून घेतलेला आहे. हे बघा कुठेही घोळ आलेला नाही आहे. आता आपण पिवळा रंग जोडणार आहोत. स्लिप नॉट करून घ्या. आणि 3 खांब झाल्यावर जी गॅप आहे इथे आपल्याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे. 2 साखळ्या करा आणि तिथे आपल्याला पफ स्टिच करायचं आहे नेहमीप्रमाणे. पफ स्टिच झाल्यानंतर 3 साखळ्या करायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये म्हणजे 3 खांब सोडून पुढच्या गॅपमध्ये एक पफ स्टिच करायचा आहे. पफ स्टिच झाल्यावर 3 साखळ्या, 3 खांब सोडून परत पफ स्टिच. आता हा पूर्ण राऊंड असाच असणार आहे. चला तर मग हा राऊंड पूर्ण करू. हे बघा पिवळ्या रंगाचा सुद्धा माझा राऊंड पूर्ण झालेला आहे. दोरा कट करून घेतलेला आहे. आपला हा टेबल रनर आता एकदम परफेक्ट झालेला आहे. आता शेवट आपण लाल रंगाने करणार आहोत. त्याचा जरा वेगळा राऊंड आहे, तर कसा असणार आहे ते बघा. आता हे बघा स्लिप नॉट करून घ्या लाल रंगाने आणि कुठल्याही 3 चेनच्या एका गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या. आता 5 साखळ्या करा. 5व्या साखळीमध्ये लूप वर खेचून तिथे पफ स्टिच करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे 5वी जी साखळी आहे तिथे आपण पफ स्टिच करत आहोत. पफ स्टिच पूर्ण झाला. एक साखळी गाठ म्हणून आता 4 साखळ्या केल्या होत्या तिथे अशा प्रकारे स्लिप स्टिच करायचे. हे बघा आता परत 4 साखळ्या करा आणि पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या. हे बघा अशा प्रकारे दिसेल. ट्रायंगल झाला. आता परत 5 साखळ्या करायच्या आहेत. 5व्या साखळीमध्ये पफ स्टिच करायचा आहे. पफ स्टिच झालं की एक साखळी गाठ म्हणून आणि अशा प्रकारे सुई 4 साखळ्यांच्या इथून आपल्याला करून स्लिप स्टिच करायची. खूप सोपं आहे. सरावाने नक्की जमेल. आता 4 साखळ्या करा आणि पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्या. हे बघा अशा प्रकारे दिसेल. 4 साखळ्या केला. 5व्या साखळीमध्ये आपण पफ स्टिच केला आणि नंतर परत 4 साखळ्या केल्या पफ स्टिच. चला तर मग असा हा राऊंड पूर्ण करू. 5 साखळ्या करायच्या. 5व्या साखळीमध्ये पफ स्टिच करायचा. पफ स्टिच झाल्यावर एक साखळी करायची गाठ म्हणून आणि 4 साखळ्या ज्या केल्या होत्या तिथे अशा प्रकारे स्लिप स्टिच करायची. आता परत 4 साखळ्या करायच्या आणि पुढच्या गॅपमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. परत 5 साखळ्या करायच्या. 5व्या साखळीमध्ये पफ स्टिच. पफ स्टिच झाल्यावर एक साखळी आणि आधीच्या 4 साखळ्या होत्या तिथे स्लिप स्टिचने असं जोडायचं आहे. आता हा पूर्ण राऊंड असाच करायचा आहे. लाल रंगाची आपली ही झालर तयार होईल. चला तर मग हा राऊंड आपण पूर्ण करू. फ्रेंड्स तुम्हाला हा टेबल रनर आवडला असेल तर नक्की करून बघा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट करा आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्स रिलेटिव्समध्ये शेअर करा. थँक्यू.